बैलगाडा शर्यत या क्षेत्राला हादरवून सोडणारी घटना होती रणजित निंबाळकर यांचं खून प्रकरण. तर रणजित निंबाळकरांचं खून प्रकरण झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ह्या प्रकरणातली आत्तापर्यंतची प्रत्येक कायदेशीर अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या केसमध्ये आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या कायदेशीर घटना घडल्या, जामीन अर्ज असतील की आरोपींची अटक असेल, त्याच्यानंतर आत्तापर्यंत ह्या चार्जशीटमध्ये काय आलं, पुढं काय होणार आहे, अशा माझ्याकडे जेवढं कायद्याचं आकलन आहे त्या पद्धतीनं मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र आत्ता या केसमधील जे सगळ्यात मोठा चर्चेचा विषय होता की या केसमधला आरोपी नंबर 1 असलेले गौतम काकडे यांचा जामीन होणार का नाही याच्यावरती सर्वांना प्रश्नचिन्ह होतं. आणि एकदाची मी ही बातमी सांगतोय, सगळ्यांना माहीत आहे की गौतम काकडे यांना अखेर जामीन मंजूर झालेला आहे. आणि तो जामीन कशामुळं मंजूर झाला आहे, नेमकं कायदेशीर प्रक्रिया काय काय झाल्या आणि जामीन आरोपीला का मिळतो, एवढ्या मोठ्या घटनेमध्ये आरोपीला जामीन का मिळतो, अशा प्रकारचं सर्वसाधारण माणसाची एक भावना असते की आरोपीला जामीन कसं काय होतो. तर त्याच्या कायदेशीर काय गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं गौतम काकडे यांना जामीन का मंजूर करण्यात आला, या सविस्तर विषयावरती मी आता आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बैलगाडा क्षेत्रामध्ये सुंदर बैल हा अतिशय चर्चेचा विषय होता. सुंदर आणि सर्जाची एक जोडी होती आणि त्याच्यामधल्या सुंदरचा व्यवहार गौतम काकडे यांच्याबरोबर झालेला होता. तो व्यवहार अपूर्ण राहिला. त्याच्यातून सुंदरचे जे मूळ मालक आहेत रणजित निंबाळकर सर यांचे आणि गौतम काकडेंच्या घरी वादविवाद झाले आणि ते वादविवाद पुढं जाऊन भांडणात त्याचं पर्यावसन झालं आणि गौतम काकडे, त्यांचे बंधू गौरव काकडे आणि त्यांच्या काही कामगारांनी मिळून रणजित निंबाळकर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांवरती हल्ला चढवला आणि त्याच्यामध्ये गौरव काकडे यानं गोळीबार केला. तो थेट रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात ती गोळी चालली आणि मग तेव्हापासून जवळपास 2 वर्ष झालं गौतम काकडे, गौरव काकडे आणि इतर आरोपी हे जेलमध्ये होते. वर्षावर याच्यातल्या काही आरोपींना बेल झाला. आता याच्या अगोदरची हिस्ट्री आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला याच्यातले जे आरोपी होते ज्यांनी पुरावा नष्ट केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मार्गदर्शन केलं ते शहाजी काका काकडे यांना सुरुवात पहिला जामीन झालेला आपल्याला माहीत आहे. आणि त्याच्यानंतर मग याच्यातले जे आरोपी आहे, जो सचिन मोटकट्टी आहे, नंतर गौरव काकडे आहे, यांना देखील जामीन मंजूर झाला. आणि ते जामीन मंजूर होण्याचं कारण काय होतं, तर यांची जी अटक होती ती अटक बेकायदेशीर होती. ह्या एका कायदेशीर मुद्द्यावरती फक्त कोर्टाने यांना जामीन मंजूर केला. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक व्यक्ती होता किंवा एका आरोपी होता, त्याचं नाव गौतम काकडे. तर गौतम काकडेंवरती आरोप होता की त्यांनी या आरोपींना गोळी चालवण्यास प्रवृत्त केलं. थोडक्यात गौतम काकडेंच्या इशाऱ्यानंतर हे भांडण झालं आणि त्यांच्या इशाऱ्यानंतरच गोळीबार झाला आणि त्याच्यात रणजित निंबाळकरांची हत्या झाली, मर्डर झाला, असं हे सगळं प्रकरण होतं. आता गौतम काकडे यांना जामीन होणार नाही अशी सगळी परिस्थिती असताना झालं असं की जून महिन्यामध्ये, मागच्या म्हणजे जून 2026मध्ये गौतम काकडे यांचे आजोबा हे आजारी होते आणि त्यांना मृत्यू आला. त्यांच्या आजोबांचं निधन झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या अंत्यविधीसाठी आणि जे काही धार्मिक विधी असतात याच्यासाठी कोर्टामध्ये अर्ज केलेला होता. बारामतीच्या कोर्टामध्ये त्यांनी अर्ज केला. मात्र बारामतीच्या कोर्टात त्यांना 1 दिवसाचा वेळ देण्यात आलेला होता. मात्र त्यांनी लागलीच हायकोर्टमध्ये, मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये जामिनाचा अर्ज दाखल केला. आता याच्यामध्ये बघा ट्विस्ट आहे, खरी बातमी इथून आहे. म्हणजे त्यांनी जामिनाचा अर्ज दाखल केला साधारणतः 18 जूनला जामीन अर्ज दाखल केल्याच्या नंतर गौतम काकडे यांच्या वकिलांनी अतिशय पद्धतशीरपणे याच्यामध्ये कायदेशीर मार्गानं तो जामीन कसा मिळवला ते बघा. लगेच त्यांनी 17ला जामीन अर्ज दाखल केला हायकोर्टामध्ये. 18 तारखेला लगेच त्यांनी त्याच जामीन अर्जामध्ये इंट्रीम मागितला. इंट्रीम म्हणजे एक कायदेशीर भाषा समजून घ्या की या अर्जाची सुनावणी होईपर्यंत
आम्हाला आमच्या आजोबांच्या धार्मिक कार्याचं म्हणजे अंत्यविधीनंतरचं जे धार्मिक कार्य असतं, म्हणजे आपण त्याला सावडणे असेल, 10वा 13वा हे जे विधी असतात, याच्यासाठी आम्हाला इंट्रीम बेल द्या. एक 6 दिवसाचा बेल त्यांनी मागितला आणि थोडक्यात त्याला पॅरोल म्हणूयात आपण. तर तो इंट्रीम बेलची ऑर्डर कोर्टानं मंजूर केली. आता बघा, याच्यामध्ये फिर्यादी असलेल्या ज्या फिर्यादी ज्या आहेत आपल्याला माहिती आहे अंकिता निंबाळकर, यांचं म्हणणं देखील कोर्टामध्ये सबमिट अंकिता निंबाळकरांच्या वतीनं वकिलांनी केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की माननीय कोर्टाला जे योग्य वाटतंय तो निर्णय घ्यावा. इथं थोडंसं काही गोष्टी होत्या की बाबा हे एका बाजूला असं का झालं, म्हणजे बघा इंट्रीमसाठी त्यांनी म्हणणं दिलेलं होतं की मेहरबान कोर्टानं योग्य ते निर्णय घ्यावा, कारण इथं हा सगळा श्रद्धेचा विषय होता आणि तो बहुतेक वेळा आरोपींचा अधिकार हे असतो जे अंत्यविधी म्हणजे धार्मिक कार्य जे आहे अतिमहत्त्वाच्या गोष्टीसाठी आरोपींना पॅरोल मिळतो. आणि मग त्याच्यामध्ये हे म्हणणं प्रेस करण्यात आलं आणि मग ते म्हणणं दाखल केल्याच्या नंतर त्यांना पॅरोल मिळाला. गौतम काकडे 6 दिवसासाठी बाहेर आले. त्याच्यानंतर परत 2 तारखेला ऑर्डर होते आणि 2 तारखेला ऑर्डर होते म्हणजे जे मूळ ॲप्लिकेशन आहे त्या मूळ ॲप्लिकेशनमध्येच जे इंट्रीमसाठी यांनी वास्तविक पाहता विरोध करायला पाहिजे होता तो विरोध झाला नाही. म्हणजे ते असंही म्हणू शकले असते की अंत्यविधी झालेला आहे किंवा काय आहे त्याच्यामुळं ह्या जामिनाला विरोध करायला पाहिजे होता. पण कोर्टासमोर असं म्हटलं गेलं की मेहरबान कोर्टानं योग्य तो निर्णय घ्यावा. म्हणजे थोडक्यात फिर्यादीकडून या जामीन अर्जासाठी विरोध झाला नाही. इंट्रीमसाठी नीट लक्षात घ्या, अजिबात याच्यामध्ये गडबड करू नका. इंट्रीमसाठी असं त्यांच्याशी मी त्यांच्या संबंधित लोकांशी बोललो अंकिता निंबाळकरांच्या सुद्धा, तर त्यांचं म्हणणं असं आलं की इंट्रीमला आम्ही कोर्टानं योग्य तो निर्णय घ्यावा असं म्हटलेलं होतं, पण जी मेन जामिनावर सोडण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आम्ही अपिअर झालो नाही किंवा आम्हाला म्हणणंच मांडता आलं नाही किंवा ते म्हणणं मांडता मिळालं नाही. मला जी संबंधित व्यक्तीनं सांगितलेली माहिती आहे ती अशी आहे की त्यांनी मला असं सांगितलं की याच्यात आमचं पोलिसांबरोबर वाद झाले की पोलिसांनी ही बाब आम्हाला कळवली नाही. त्याच्यानंतर वकिलांचे आणि आमचेही थोडेसे वाद झाले की वकिलांनी आम्हाला सांगितलं नाही असं त्यांनी सांगितलं, मी सांगितलेलं नाही. आणि मग त्याच्यामधून कोर्टानं असा युक्तिवाद ग्राह्य धरला गौतम काकडे यांच्या जामिनाच्या अर्जामध्ये की एकतर कोर्टानं पाठीमागच ही केस चार्ज फ्रेम करून तात्काळ चालवा असं सांगितलेलं होतं. म्हणजे काय करा, ट्रायल सुरू करा असं सांगितलेलं होतं. म्हणजे काय तर साक्षी पुरावा तपासा आणि निकाल द्या केसचा. पण ती दिलेली जी मुदत आहे ते संपून बी आता वर्ष होत आलं, परंतु खाली ट्रायल सुरू झाली नाही. आणि ती ट्रायल सुरू न झाल्यामुळं कोर्टानं गौतम काकडे यांना जामीन मंजूर केलेला आहे. आता हा सगळा जामीन मंजूर झाल्याच्या नंतर बैलगाडा क्षेत्रामध्ये गौतम काकडे यांच्या समर्थकांनी त्यांचं अर्थात स्वागत केलेलं आहे आणि रणजित निंबाळकर यांच्या समर्थकांनी मात्र गौतम काकडेंना जामीन मंजूर का झाला, कसं काय होऊ शकतं. तर मित्रांनो, ही कायदेशीर प्रोसेस आहे. कायदेशीर प्रोसेसमध्ये जसा आपल्याला तक्रार देण्याचा अधिकार आहे तसा आरोपीला जामीन घेण्याचा अधिकार हा कायद्यानं आहे. त्याच्यामध्ये उच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाला सांगितलेलं होतं की तात्काळ ह्या केसची सुनवाई सुरू करा, साक्षी पुरावा तपासा. मात्र तसं घडलेलं नाही. त्याच्यामुळं ह्या गोष्टीचा बेस धरून उच्च न्यायालयानं गौतम काकडे यांना जामीन मंजूर केलेला आहे. आता याच्यामध्ये काही लोकांची शंका निर्माण होऊ शकते की अंकिता निंबाळकर यांनी या जामिनाला विरोध का केला नाही, जशी सर्वसामान्यांना शंका निर्माण होऊ शकते तशी माझ्याही मनात शंका आलेली होती. मी त्यांना बोललो, विचारलं त्यांना, म्हणजे त्यांच्या निगडीत व्यक्तींना. उद्या त्या म्हणू शकतात माझ्याशी काय बोलणं झालं नाही, तर मी त्यांच्या निगडीत व्यक्तींना हे विचारलं आणि मग त्यांनी मला ही माहिती दिली की आम्ही त्याच्यामध्ये अफेअर झालो नव्हतो. बाय द वे, याच्यामध्ये आता काय होणार आहे पुढं हे माहीत नाही. मला असं वाटतं, म्हणजे माझं कायदेशीर आकलन असं सांगतं की ह्या केसमध्ये कागदोपत्री खूप दम आहे.
बाकीच्या गोष्टी काय घडतील का हे सांगता येत नाही, कारण गौतम काकडे हे फक्त 6 दिवसासाठी बाहेर आलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांना जामीन होतो कायदेशीर मार्गानं. आत्ताच मला याबद्दल काही बोलायचं नाही. तुम्हाला मी सांगितलेलं या केसमध्ये आपण शेवटपर्यंत अपडेट, शेवटपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहोत. पाहत राहा पुनरचंही सगळं प्रकरण. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.